नमस्कार मित्रांनो. या वर्षीची रामनवमी अतिशय खास आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 26 मार्च 2026 रोजी प्रभू श्री रामांचा जन्मोत्सव साजरा होत असताना आकाशात एकाच वेळी अनेक शुभ राजयोग तयार होत आहेत. नक्की मुहूर्त काय आहे आणि कोणत्या राशींचे नशीब पालटणार आहे, जाणून घेऊया आजच्या विशेष भागात. रामनवमी तारीख आणि मुहूर्त. यंदा नवमी तिथी 2 दिवस येत असल्याने थोडा गोंधळ आहे, पण शास्त्रानुसार नवमी तिथी प्रारंभ 26 मार्च 2026 सकाळी 11:48 वाजता. नवमी तिथी समाप्ती 27 मार्च 2026 सकाळी 10:06 होईल. नियम: राम जन्मो समाचरेत, म्हणजेच रामांचा जन्म दुपारी झाला होता, म्हणून 26 मार्च 2026 रोजी मुख्य रामनवमी साजरी केली जाईल. वैष्णव संप्रदाय 27 मार्चला साजरी करेल. ग्रहमानाची दुर्मिळ युती आणि राजयोग. या दिवशी नशिबाची दारे उघडणारे अनेक योग जुळून येत आहेत. गजकेसरी राजयोग. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे मिथुन राशीत हा योग घडत आहे. नवपंचम राजयोग. गुरु आणि मंगळाच्या संयोगाने तयार होत आहे. त्रिग्रही योग. कुंभ आणि मीन राशीत 3 ग्रहांची युती होत आहे. याशिवाय सर्वार्थ सिद्धी, रवी आणि शोभन योग या दिवसाचे महत्त्व द्विगुणित करत आहेत. या राशींना होणार प्रचंड फायदा. ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ योगांचा सर्वाधिक लाभ 3 राशींना मिळेल. मेष. शुक्राच्या गोचरामुळे ऐश्वर्य आणि सुखात वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वृषभ. कुटुंबातील वाद मिटतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल आणि कामाच्या ठिकाणी बढतीचे योग आहेत. कन्या. व्यवसायात मोठा धनलाभ होईल. जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल आणि जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. यासोबतच मिथुन, कुंभ, तूळ, मकर आणि सिंह राशींसाठीही हा काळ प्रगतीचा असेल, तर वृश्चिक आणि मीन राशींनी मात्र आरोग्याची काळजी घ्यावी. प्रभावी उपाय. प्रभू श्री रामांच्या विशेष कृपा मिळवण्यासाठी या दिवशी हे उपाय नक्की करा. रामचरित मानसच्या बालकंडाचे पठण करा. भगवान रामांना तुळशीच्या पानांची माळ अर्पण करा आणि संकट दूर करण्यासाठी हनुमान चालीसा म्हणा. प्रभू श्री रामांच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य सुखसमृद्धीने भरून जाओ, हीच प्रार्थना. ही माहिती आवडली असल्यास शेअर नक्की करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी दैवराशी चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.